की कोणाची हिंमत असेल तर मी जे हे बोललो आहे ते खोटं आहे साबित करून दाखवावं. माझं आव्हान आहे, आव्हान, चॅलेंज. उगाच महाराष्ट्राचं वातावरण खराब करण्यासाठी म्हणून काहीतरी करायचं हे काही योग्य नाही. आम्ही बोललो नाही, आम्हाला जाती धर्माचं देवाचं वगैरे आम्ही उगाच त्याला आग लावण्याचा प्रयत्न करत नाही. तुम्ही मटणाला मल्हारचं नाव देता. कोण आहे मल्हार माहिती आहे तुम्हाला? महाराष्ट्राचं आराध्य दैवत खंडोबाचं नाव मल्हारी मार्तंड आहे. तो पिवळा भंडारा जो उडवला जातो खंडोबाच्या नावाने चांग भलं, ते काय आहे? आणि तुम्ही अरे तुरे म्हणजे महाराष्ट्राच्या आराध्य दैवताची इतकी अवहेलना. खरं मी हे बोलणार नव्हतं, माझं एक काम नाही, मला हे आवडत नाही, पण हे अति व्हायला लागलो. तुम्हाला मल्हार या नाव कुठे कुठे जोडलं गेलंय हे जर माहित नसेल तर आश्चर्य आहे. मल्हार हे नाव मल्हारराव होळकरांशी जोडलं गेलंय. मल्हार हे नाव मल्हारी मार्तंडशी जोडलं गेलंय. मल्हार हे नाव मल्हारी देवीशी जोडलं गेलंय. आता तुम्हाला आमचेच देव भेटले मटणाला नाव देवला, बहुजनांचेच का दुसरे देव भेटत नाहीत तुम्हाला? मला याच्यावर जायचं नाही, पण माझी विनंती आहे की महाराष्ट्राचं वातावरण कलुषित करण्यासाठी जात पात धर्म वापरणं सोडून द्या. इतिहासाचं विकृतीकरण करताना त्याला काहीतरी स्पर्श बुद्धीचाही असावा, ज्ञानाचाही असावा, असं माझं मत आहे. मी हे पुरावे दिलेले आहेत. अजून 200 पानांचे पुरावे उपलब्ध आहेत, पण हा वाद वाढू नये म्हणून फक्त महाराष्ट्राच्या माहितीसाठी मी हे पुरावे दिले आहेत. मला फक्त 2 प्रश्नांची उत्तरं हवी आहेत की पुरंदरचा तह करणारे आणि शिवाजी महाराजांना औरंगजेबाच्या दरबारात घेऊन जाणारे मिर्झा राजे जयसिंग मुसलमान होते का? अफजल खानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी हा मुसलमान होता का? अफजल खानाचा दुसरा वकील नारो कुलकर्णी हा मुसलमान होता का? तेव्हा ते युद्ध हिंदू मुसलमान नव्हतं, ते युद्ध 2 राजांमध्ये होतं. आमचा राजा छोटा होता, सैन्याच्या संख्येने छोटा होता, पण प्रचंड बहादूर होता. त्यामुळे लाख लाख सैन्य घेऊन औरंगजेबाला सुद्धा महाराष्ट्र जिंकता आला नाही.